बऱ्याचशा मंडळींना हा प्रश्न पडलेला असतो, गणपती बाप्पांबरोबर ज्या गौराई बसतात त्या गणपती बाप्पांच्या नेमक्या आहेत तरी कोण? काही भागामध्ये तर गौराई ही गणपतीची बहीण आहे असं सुद्धा म्हणतात, तर काही भागामध्ये गौरी गणपतीची आई आहे असंही म्हणतात। तर या पाठीमागचं नेमकं रहस्य काय आहे, सत्य काय आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया। आणि काहींना हा प्रश्न पडलेला असतो की आपल्या घरामध्ये एखादी स्त्री जर गर्भवती असेल तर गणपती बाप्पांचं विसर्जन करावं की नाही करावं, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। चला तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया। नमस्कार, मी छाया आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मंडळी, याच्या आधीच्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे आणि यापुढेही असाच प्रतिसाद देताल अशी आशा करते, कारण तुमच्या प्रतिसादामुळे आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळतं। तर पहिला मुद्दा पाहूया आपण। तर काहींना असा प्रश्न पडलेला असतो की घरामध्ये गर्भवती बाई असल्यावर गणपती बाप्पांचं विसर्जन करावं की नाही करावं। तर मंडळी, गणपती बाप्पांचं विसर्जन करणं आणि गर्भवती बाईचा काहीच एक संबंध नसतो। मूर्ती ही फक्त एक मातीची असते आणि आपण तिची प्राण प्रतिष्ठा करून त्याच्यामध्ये प्राण आणलेले असतात आणि 10 दिवस तिची पूजा केलेली असते आणि विसर्जनावेळी आपण त्यामध्ये प्राण काढून घेत असतो, त्याचं उत्तर पूजा करत असतो। उत्तर पूजा करूनच आपण त्या मूर्तीचं विसर्जन करत असतो, त्यामुळे त्यामधले आपण प्राण काढून घेतलेले असतात। त्यामुळे तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन करायला काही हरकत नाही। गणपती बाप्पांची उत्तर पूजा कशी करायची, त्यामधले प्राण काढून कसे घ्यायचे, हे आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, आधीच तुम्ही चेक करू शकता। तर मंडळी, सांगायचा हाच मुद्दा आहे की गर्भवती बाई त्या बाळाचा आणि गणपती बाप्पा विसर्जन करायचा याचा काही एक संबंध नाही। तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन करू शकता। आता दुसरा मुद्दा पाहूया आपण। तर गणपती बाप्पांना गौरी नंदन असं सुद्धा म्हटलं जातं। तर गौरी नंदन म्हणजे याचा अर्थ होतो पुत्र। तर कोणी कोणी गौरी सूत असं सुद्धा म्हणतात। याचाच अर्थ असा होतो की गणपती बाप्पा हे गौरी पुत्र आहेत, म्हणजे गौरी ही गणपतीची आई आहे, अर्थात पार्वतीचं दुसरं नाव हे गौरी आहे। त्यामुळे गणपती बाप्पांना गौरी नंदन, गौरी पुत्र, गौरी सूत असं म्हणतात। हिंदू देवता शास्त्रामध्ये गौरी हे शिवाच्या शक्तीचं आणि गणपती बाप्पांच्या आईचं रूप मानलं गेलेलं आहे। तर या 10 दिवसाच्या काळामध्ये एकट्या गणपती बाप्पांचीच पूजा नाही केली जात, तर त्यांच्या बरोबर त्यांच्या 2 मातांची सुद्धा 3 दिवस पूजा केली जाते। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, गणपती बाप्पांच्या 2 माता कशा बरं? तर गणपती बाप्पांना द्वैर मातुर असं सुद्धा म्हटलं जातं। गणपती बाप्पाची पहिली आई म्हणजे पार्वती आणि पार्वती म्हणजेच गौरी, म्हणजे एकच रूप आहे ते पार्वतीचं आणि गौरीचं, तर ती एकच आई झाली। आणि दुसरी आई म्हणजे गंगा। पार्वतीने आपल्या अंगाचा मळ काढायला गंगेचं पाणी लावून मळ काढला होता। आपली मोठी बहीण म्हणजे गंगा, तर त्या गंगेचं पाणी लावून मळ काढला होता पार्वतीने आणि त्या मळाची मूर्ती बनवून त्यामध्ये प्राण फुंकले होते, म्हणजेच 2 देवांचा अंश त्या मळाच्या मूर्तीमध्ये होता। आणि म्हणूनच गंगा आणि गौरी या गणपती बाप्पाच्या 2 माता आहेत, म्हणजेच आई आहेत। आणि म्हणूनच गौरी गणपतीच्या सणाला आपण ज्येष्ठा गौरी म्हणजे गंगा आणि कनिष्ठा गौरी म्हणजे पार्वती अशा 2 रूपांचं आपण आवाहन करून त्यांची स्थापना करतो आणि विधिवत पूजा करतो। आता कनिष्ठ देवीच्या समोर जे बाळ असतं ना, ते असतो विनायक। गणपती बाप्पा नाही बरं का, विनायक। तर त्याचं पण एक रहस्य आहे, ते पण सांगते मी तुम्हाला। आता माता पार्वतीने त्या मळाच्या मूर्तीमध्ये जेव्हा प्राण फुंकले आणि त्याचं बाळ तयार झालं, ते होते विनायक। आणि विनायकाला जेव्हा हत्तीचं तोंड बसवलं तेव्हा त्यांचे झाले गणपती बाप्पा। आता गणपती बाप्पांना आधी विनायक का म्हणत होते बरं? तर त्याचं कारण असं आहे, विनानायकाचं मूल म्हणजे बिनापतीचं मूल झालेलं आहे ते, त्यामुळं विनानायकाचं मूल असं म्हटलं जातं, म्हणून त्यांचं नाव विनायक असं ठेवण्यात आलं। आणि गणपती हा हत्तीचं शिर बसवल्यानंतर गणांचा अधिपती म्हणजे गणपती झाले ते। आता यातला अजून एक प्रश्न पाहूया आपण। आता गणपतीच्या 2 आई म्हणजे गंगा आणि पार्वती। आता या जर गंगा आणि पार्वती आहेत, मग यांना महालक्ष्मी बसवल्या असं का म्हणतात बरं? तर लक्ष्मी
म्हणजेच समृद्धी आणि वैभव। या दोन्ही मातांनी गणपतीला जन्म देऊन एक प्रकारचं वैभव आणलं होतं। निर्विघ्नता संपूर्ण जगामध्ये निर्माण केली, त्यामुळेच गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असे म्हणतात आणि म्हणूनच या दोघींना महालक्ष्म्या असं म्हणतात। भाद्रपदामध्ये येणाऱ्या गौरींचं पूजन करून स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी व्रत करून पूजन करतात। गौरींचं व्रत हे 3 दिवस चालतं आणि प्रत्येक भागामधली प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते। काही ठिकाणी धातूची प्रतिमा करतात, काही ठिकाणी मातीची प्रतिमा करतात, काही ठिकाणी तर कागदावर महालक्ष्म्यांचं प्रतिमा काढतात आणि त्याची सुद्धा पूजा केली जाते। काही ठिकाणी नदी काठचे 5 खडे आणतात आणि गौरीच्या रूपामध्ये त्यांचं पूजन केलं जातं महालक्ष्मीच्या रूपामध्ये। काही भागामध्ये तर 5 मडके घेतात, त्यावरती महालक्ष्मीचे मुखवटे बसवतात आणि त्याचं सुद्धा पूजन केलं जातं। काही ठिकाणी तर सुगंधित फुलं, नवीन येणारी रोपं, तेरड्याची फुलं याचं सगळं एकत्र करून त्याची प्रतिमा बनवतात, मातीचा मुखवटा त्याला बसवतात आणि त्याची सुद्धा पूजा केली जाते आणि त्याच मूर्तींना अलंकाराने सजवतात, छान छान मुखवटे त्याला बसवतात आणि एक दिवस त्यांचं आवाहन केलं जातं, त्यांची स्थापना केली जाते, दुसऱ्या दिवशी भोजन केलं जातं आणि तिसऱ्या दिवशी त्यांचं विसर्जन केलं जातं। अशाच पद्धतीने महालक्ष्म्या गणेशासहित आपल्याकडे बसवतात। तर ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।